थोडा वेळ असंच राहायचं आहे. हळूहळू दोन्ही हात रब करा. डोळे उघडा. कोणी कोणी ती पाटी पाहिली जी आपण लहानपणापासून वापरत आलेलो होतो? माहितीये मला बऱ्याच जणांना रडायला आलेलं आहे. हा, पूनम मॅडम. मॅडम, जशी की तुम्ही मला पास्ट मध्ये नेलात ना, ती पाटी मला माझा जन्म दिसतोय आणि ती नवीन कोरी पाटी दिसलीये आणि तिला मी अशी जवळ घेऊन मी परत त्या गाडीत बसले आणि मी रिटर्न आलीये ती पाटी घेऊन. आता मग असं आता मला काय करणार? आता नवीन चॅप्टर लिहायचे त्याच्यामध्ये आपण. सुरुवात झालेली आहे का? हो. ओके, चला, छान, ग्रेट. हा, नेक्स्ट कोण बोलणार आहे बरं? रुपाली मॅडम. वाईट वाटलं? वाटू द्या. व्यक्त व्हायचंय. नाही होता येत आहे? ठीक आहे. थोडा वेळ रडून घ्या, पण येस, मोकळं व्हायचंय. हा, नेहा मॅडम. तर जसं जसं तुम्ही सांगितलं ना की उठा, दरवाजाकडे चला, ते सगळं म्हणजे खूप खरं म्हणजे तो प्रवास अल व्यक्त करण्यासारखा नाही. म्हणजे जसं जसं तुम्ही सांगत होता, जे सगळं माझ्या अंगाला अजूनही शहारे आहेत. आणि रिटर्न येऊन ती कोरी पाटी मी अशी घट्ट पकडून आता मला नवीन सुरुवात करायची आहे. सगळं सगळं ग्रेट मॅम, ग्रेट. खूप म्हणजे सगळं आठवून भारावून गेलंय की एवढं कसं काय आम्ही पार्टी जाऊ शकतो, सगळं आठवून परत कसं ती हा नाही आहे काहीतरी ही युनिव्हर्स असं. ग्रेट मॅम, ग्रेट. थँक्यू सो मच. नवीन सुरुवात करण्यासाठी बोलण्या तयार आहात? हो, खरंच मॅडम, खूप. पुढचा प्रवास माझ्याबरोबर करण्यासाठी तयार आहात? येस, येस मॅम. चल, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. हा, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे बरं? हा, मला दिसत नाहीयेत तुम्ही. हा प्रॉब्लेम होतोय. मला हँड रेज करून दाखवा. हा, स्वाती मॅडम. स्वाती मॅडम. हा, अनम्यूट केलंय. बोला. नमस्कार. मला असं म्हणजे रडू वगैरे काही आलं नाही, पण डोकं एकदम हलकं आणि असं खूप प्रकाशातून मी जातीये असं स्वच्छतेत मध्ये मला 2 सेकंद वगैरे अशी झोप लागल्यासारखी झाली असं मला वाटतं, कारण मला काही आवाज ऐकू येत नव्हता. मन पण मोकळं आता मला झालं? खूप पण आता मला खूप रडू येत आहे. रडून आता घ्या. खूप छान. खूप रडून घ्या. मन मोकळं करण्यासाठीच हे मेडिटेशन होतं. येस, नेक्स्ट कोण बोलेल? कारण आपण या गोष्टींचा कधी विचारच करत नाही. आपण या कॉम्पिटिशन मध्ये, या रेस मध्ये एवढं धावत असतो की मागच्या सगळ्या संदर्भाला आपण विसरून जातो. येस, चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी पुढे घेऊन जायच्यात आणि वाईट गोष्टी आपल्याला विसरायच्यात. येस, मोनिका मॅडम. मला माझी पूर्ण जर्नी आवाज आठवली. आवाज आवाज मॅडम तुमचा फक्त ब्रेक होतोय. म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? प्रेग्नेन्सीचा काळ. मे बी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या काही. नाही मॅम, आहे नेटवर्क. हा, बोला. येतोय का आवाज? हा, आता येतोय. ओके. माझ्या प्रेग्नेन्सीचा पूर्ण काळ मला आठवला मॅडम. फर्स्ट, सेकंड जो माझ्या लग्नाचा होता, त्यात म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की त्या सगळ्या आठवल्या. बालपण आठवलं, मी शाळेत जात होते ते आठवलं. पण तुम्ही जेव्हा म्हटलात की तुम्ही जा, तुमचा जन्म झालाय आणि ती पार्टी आहे कोरी, फक्त तेवढंच माझं मिस झालं मॅम. ते इतकं म्हणजे वाटलं खूप छान. अंगाला शहारेही आलेत. कसं बोलावं तेही कळत नाहीये. पण तुम्ही जे केलं ना ते त्यासाठी खरंच खूप थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं. हा, विशाखा मॅडम. हा, येस, विशाखा मॅडम.
म्हणजे मी ज्या गोष्टी खूप पास्ट मध्ये सोडून आले होते त्या पुन्हा एकदा म्हणजे त्या असतात कुठेतरी, पण त्या पुन्हा आपण म्हणजे त्याला आठवलं आणि त्या पुन्हा एकदा आपण पूर्ण प्लेन ब्लँक केल्या आहेत. ते मला पूर्ण आता फील होतंय की कशा त्या वाईट गोष्टी सोडून दिलेल्या आहेत आणि आता जी पार्टी मी घेऊन आले सोबत माझ्या, म्हणजे अक्षरशः अशा खूप भयानक गोष्टी घडल्या आयुष्यात ज्या मी आता म्हणजे मला त्याच्याबद्दल आता फीलच होत नाहीये, एवढं ते मी सोडून दिलंय तुमच्या सावट. त्याच्यासाठीच आपल्याला हे करायचंय. ते आता फील झाल्या तरी आपल्याला काहीच वाटायला नाही पाहिजे त्याचं. म्हणजे मी हे कधी इमॅजिन केलं नव्हतं की ह्या गोष्टी पुन्हा अशा येऊन त्या इतक्या न्यूट्रलवर जातील आणि ज्या आता खरंच न्यूट्रलवर गेल्या. त्यामुळे थँक्यू खरंच खूप थँक्यू, ह्याची खूप मला गरज होती मॅम आणि थँक्यू सो खूप मच. खूप पुढच्या मला प्रवासासाठी तयार आहात? हो नक्कीच नक्कीच. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. हा, मंजिरी मॅडम. हॅलो मॅम. हा, हा. खूप छान वाटलं मॅम. पूर्ण लाईफ अशी डोळ्यासमोर पिक्चर अशी रिवाइंड सारखं असं पूर्ण मूवी सारखंच वाटलं. सगळ्या छोट्या छोट्या घटना आठवल्या आणि माफी मागितल्यामुळे आणि माफ केल्यामुळे अजून म्हणजे पहिल्या सेशन मध्ये ते झालंच होतं, पण अजून पुन्हा एकदा ती संधी मिळाली आणि खूप जास्ती हलकं वाटलं. कॉलेजचे दिवस हे ते सगळे डोळ्यासमोर आले, मस्त वाटलं एकदम. आणि जन्माच्या वेळेचं ऑफकोर्स आपल्याला आठवत तर नाही, पण ते इमॅजिनेशन जे होतं ते सगळं त्यावेळेच्या आई बाबांना बघताना करताना खूप सुंदर वाटलं. एकदम छान फिलिंग होती आणि आता पार्टी नवीन मिळाली आहे, त्यावर नवीनांनी सगळं छान लिहिण्याची संधी मिळाली, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. चलो, थँक्यू सो मच. हा, सुहासिनी मॅडम. अनम्यूट करायचं. आता आपल्याकडे जास्त वेळ नाही, त्यामुळे थोडा वेळ घेऊया. होत नाहीये, हा, झालं अनम्यूट नाही होत. झालं. माझा एक्सपिरियन्स थोडा वेगळा आहे. ऍक्च्युली मी सुरुवातीला फक्त 5 इयर्स पर्यंतच बॅक जाऊ शकले. त्याच्यानंतर मी पूर्ण ट्रान्समध्ये गेले आणि नंतर जेव्हा तुम्ही डोळे उघडायला सांगितलं तेव्हा मी डोळे उघडले. आता ह्या ज्या सांगतायत पाठी वगैरे ते मी काही ऐकलं नाही. मला माहित नाही माझं मेडिटेशन झालं की नाही झालं. डीप मेडिटेशन मध्ये गेलात म्हणजे. हा. कारण मी रोज मेडिटेशन करते. मी येस, रोजचं माझं मेडिटेशन आहे. डीप मध्ये गेल्या मॅडम. चला, माधवी मॅडम. माधवी माळी. श्री स्वामी समर्थ. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी टीचर्स डे तुम्हाला. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मेडिटेशन स्टार्ट झालं तेव्हा मला आज्ञाचक्रावरती म्हणजे जेव्हा समोर स्वामी दिसले पहिल्यांदा अशा ब्लॅक ह्याच्यामध्ये पूर्ण, नाही, ते नाही सांगायचं काहीच आता मला. त्याच्यानंतर मला काय फील झालं? सगळ्या मुंग्या आठवणी खूप आल्या. विसरलात का? हा, मुंग्या आल्या डोक्यामध्ये खूप, अजूनही झिंझिन झिंझिन होतंय. बाकी एक हे छान होतं. शेवटचं जरा ते नाही माझ्या लक्षात, म्हणजे पाठीचं वगैरे. ओके प्रेग्नन्सी, आई वडील तेवढं तिथपर्यंत होय. ओके, छान होतं. चलो. नेक्स्ट कोण बोलेल? येस, ज्यांना रडू आलं त्यांनी थोडा वेळ रडून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ओपन होणं, एक्सप्रेस करणं हे गरजेचं आहे. कोण बोलेल बरं, सांगा मला. शीतल मॅडम बोला बरं. चला, मला तुम्ही दिसताय. शीतल बोत्रे. थँक्यू. काय बोलाल? माझे वडील गेलेले, मला फक्त तेच आठवत होतं. ओके, चला. थँक्यू सो मन मच. मोकळं झालं. खूप खूप चला. थँक्यू. हा, सुनीता मॅडम. पूर्ण म्हणजे पूर्ण प्रवास आत्तापासून त्या गाडीत बसल्यापासून मी जन्मले तो पूर्ण प्रवास दिसला प्रत्येक टप्प्यात. म्हणजे लग्नाच्या वेळेस, त्याच्या आधी कॉलेजमधलं, शाळेतलं आणि लहान असताना पूर्ण सगळ्या मैत्रिणी आठवल्या. काही चुका झाल्या त्याची माफी मागितली. त्या व्यक्तींबद्दल पण आता काहीच वाटत नाहीये आणि खूप म्हणजे आपोआप ज्या तुम्ही म्हणालात आनंद, तर त्यावेळी ते आनंदाचे होते का दुःखाचे माहित नाही, पण खूप डोळ्यातून पाणी वाहून गेलं आणि खूप बरं वाटतंय. आणि पाठी अजूनही म्हणजे मला ती दिसते, माझी लहानपणीची पाठी जी मला आठवते ती अजूनही आहे माझ्याकडे. चला, पुढच्या आणि प्रवासाला खूपच रेडी छान आहात मग? आणि थँक्यू. चला, हो हो नक्कीच. चला. थँक्यू थँक्यू सो मच. हा, अमृता मॅडम. हा, अनम्यूट करा. मृणाली मॅडम.
ऍक्च्युली मॅम आज माझा रेकीचा फर्स्ट डे आहे. माझ्या फ्रेंड कडून मला हे कळलं. मला खूप दिवसापासून इच्छा होती रेकीचं हे मेडिटेशन स्टार्ट आज फर्स्ट करण्यासाठी डे आहे आणि तुमचा? हो, आज फर्स्ट डे आहे. तुम्हाला आणि कसं नक्की एंट्री मिळाली बरं? असं मी मध्येच कोणाला नाही घेत. actually माझ्या फ्रेंड कडून मला कळलं ओके. आणि म्हणजे जी मला खूप इच्छा होती मनापासून की मला रेकी करायचंय म्हणून ते लकीली माझ्या फ्रेंड कडून माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिच्याकडूनच मला हे सगळं काही कळलं. So ओके. माझा आज फर्स्ट डे आहे. पण त्याला खूप रेकीने छान तुम्हाला वाटलं. अट्रॅक्ट केलं. हो. ओके, चलो ग्रेट. हा, प्रिया मॅडम. मॅम मला असं विचारायचं हा, प्रिया मॅडम. हॅलो, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं, पण शेवटी फार फार रडायला आलं मला जन्माच्या वेळेची आठवण ज्या येऊ वेळेला देत ना मॅडम, रडण्यासाठीच तर खूप मी ते रडाय मेडिटेशन घेतलं होतं. आणि वडील गेलेत 1 वर्ष झालं सप्टेंबरमध्ये, त्यांची फार जास्त आठवण आली. पण मला एक प्रश्न विचारायचा होता, की तुम्ही जे म्हणलात मी माफ तर केलं मनापासून, ज्यांनी माझ्याशी भरपूर वाईट वर्तन केलंय. पण माझा असा प्रश्न होता, की मी अजूनही त्या व्यक्तींसोबतच राहते, म्हणजे मला राहावं लागतं. निघू शकत नाही मी. पण मग नुसतं माफ करून भागेल का? त्यांच्यासोबत कसं राहायचं, म्हणजे कसं ऍडजस्ट करायचं? कसं राहणार तुम्ही? जसं राहताय तसंच. का बरं? कारण कुठल्या ना कुठल्या तरी कर्मामुळे ते तुमच्याशी कनेक्ट झालेले आहे. मग आता काय करणार तुम्ही? परत त्यांना पुढच्या जन्मामध्ये पण तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट राहायचंय का? नाही. नाही. राहायचंय का? नाही, नाही. नाही. मग त्यांच्याशी चांगलं वागा. त्यांनी किती काय करू देत, तुम्ही चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. दॅट्स इट. तुम्ही तुमचं कॅरेक्टर फ्री ठेवा. ओके. त्यांचं काय करतात ते करू देत त्यांनी. तुम्हाला पुढच्या जन्मात त्यांच्याशी कनेक्ट नाही राहायचंय म्हणून आपल्याला प्रेझेंट मध्ये चांगलं राहायचंय. मी बऱ्यापैकी राहते, पण कधी कधी संयम सुटतो माझा, पण असं हा, होतं मनुष्य माझ्याकडे. आहोत आपण, होणार असं. आपण ते काही पण परमेश्वर नाही आहोत. पण त्या सगळ्या घटना मात्र आठवून बरं वाटलं मला. ते काढून टाकलं मी जे माझ्या काढून टाकायचं. येस, लेट गो करायला शिकायचं. येस येस, थँक्यू मॅम. येस. हा, रुचा मॅडम. कोण बोलते बरं? रुचा मॅडमचं झालं ना? झालंय त्यांचं. हा, नेक्स्ट काय? बोलू ना? हा, बोला ना. म्हणजे काही वर्षांचंच आठवलं, पण मेडिटेशन छान झालं माझं. कारण असं काही म्हणजे तुम्ही जे सांगताय तसं काही झालं पाटी बिटी असं काही नाही दिसलं, पण मेडिटेशन छान झालं. ओके, चला. एखाद्या मग व्यक्ती स्वामी घेतलं कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे तुम्हाला काही आठवलं नाही. बरोबर? चला, छान. आणखीन कोण आहे बरं? हा, स्वतःहून बोला तर मला जास्त आवडेल. हा, प्रिया मॅडम. बाकीच्यांचं झालेलं त्यांनी हँड डाऊन करा बरं, इमोजीवाला. हा, प्रिया मॅडम बोला. अनम्यूट केलेलं आहे. प्रिया मॅडम अनम्यूट केलेलं आहे, बोला. रेश्मा मॅडम अनम्यूट करा. मॅडम, तुमच्या ह्या सेशनमुळे मला माफी पण मागता आली आणि माफ पण करता आली. मी मगाशी बोलली होती की सॅड माझ्याबरोबर झालं, त्याबद्दल मला एक बरं वाटलं. कारण कुठेतरी आपल्याला असं वाटतं ना की अरे आपण काहीतरी पटकन बोलून जातो आणि दुसऱ्यावर त्याचा अफेक्ट होतो. वाईट इच्छा तर वाईट व्हायची इच्छा नसते, पण होतो. मग असं होतं की जाऊन दे, त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. आज मी त्याची पण माफी मागितली आणि माफ पण केली. येस, खूप छान, खूप छान. बरं वाटलं. चलो, थँक्यू सो मच. हा, अलका जोशी मॅडम. छान वाटतं मला. मला तर अक्षरशः लहानपणाची मीच दिसली मॅडम. अरे छोटस वय स्वतःला. आणि वा. सगळं मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं गेलंय आता. आणि मॅडमची इच्छाशक्ती बघा, या वयामध्ये झूम वर क्लास अटेंड करणं किती म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. खूप छान. हो, मला म्हणजे चांगलं वाटलं मला. आणि ओके, मी सगळं केलं ते. ओके, चला. ओके. या छान वयामध्ये वाटलं. सुद्धा त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. ग्रेट, खूप छान. हो. येस. हा, कविता मॅडम. कविता मॅडम मला समोर दिसत आहेत. काहींचं अनम्यूट होत नाही मला वाटतं. हा, अनम्यूट करा तुम्ही स्वतःहून आता. स्पीकरचा आहे ना बटन, त्याच्यावर क्लिक करा. कविता मॅडम.
येस, थोडंसं फास्ट, कारण माझा दुसरा सेशन आहे आता. हेलो मैम। हा, येस, बोला. यस मैम। मैम मैंने जो फील किया है मैम, मैंने तो सबसे पहले अपने कॉलेज के दिनों को याद किया और वहाँ पे फ्रेंड्स के साथ में मुझे हंसी भी आई। अच्छा, आपको मराठी और समझ ना, में आ रहा था अच्छे से? यस यस मैम, मैं बॉम्बे की, मेरी एजुकेशन बॉम्बे से ही है। ओके, तो चलो, तो अच्छी बात और है. और मैम सबसे पहले मैम मुझे वो गाड़ी में बैठना और वो घूमना फिरना, वो मुझे एकदम से याद अट्रैक्ट कर लिया है मैंने। और वो स्लेट और वो साथ में वो जो होती है ना मैम, व्हाइट कलर की जो पेंसिल लिखने के हम स्लेट के साथ, साथ में मैंने वो भी ले ली अपने साथ में आपके चलो, सबको माफ किया? यस मैम, माफ किया। ट्रॉमा तो बहुत था मैम, माफ किया। किया ना, वेरी गुड. लेकिन उसके साथ मैम निभाना भी पड़ेगा अभी आगे। अपने स्वार्थ के लिए माफ करना है, ठीक है ना? जी मैम, जी मैम। लेकिन थैंक मैं स्लेट लेके आ गई मैम। यू. यस, वेरी गुड. स्लेट स्लेट नई पार्टी लेके शुरुआत आ करनी है अभी आपको. गई। यस मैम, यस मैम। यस, यस. हाँ. अं, अमृता बुराडे. अमृता मॅडम मला दिसत नाहीयेत कुठे. अमृता मॅडम, मला इमोजी वाला हँड दाखवलं तर बरं होईल. नाही दिसत मला कुठे. होते, ओके. मला जे दिसतात त्यांना मी सांगते. चेतना मॅडम. येस, पूर्ण सेशन अटेंड केलात का? हो, ओके, काय वाटलं? हलकं वाटतंय छान असं. हलकं वाटतंय? आणखी काय हा. वाटतंय? बाकी काही नाही, असं काही अपेक्षाच राहिलेल्या नव्हत्या. आता सगळं तृप्त झालेलं होतं. तृप्त झालेलं होतं. आणि छान. हं. चला, सगळ्यांची माफी मागितली, माफ केलात? हो हो. येस, व्हेरी गुड. मनाला असं छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय? हा, एकदम छान हलकं वाटतंय छान. चला, व्हेरी गुड. हा, अमृता मॅडम आता दिसल्या, बोला. अनम्यूट करा बरं. तुमचा अनम्यूटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला. चलो, आता आपण ते स्टॉप करूया. कोणाला बोलायचंय बरं? त्याने हँड रेज करा. शाली जा, कोणाला बघ. अपर्णा मॅडम, चला बोला. अपर्णा थांबले ना? अनम्यूट होतंय का बघा. काही लोकांचं अनम्यूट नाही होतंय मे बी. कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने कनेक्ट होता ना, मग अनम्यूट होत नाही. हा, सुवर्णा शिर्के, बोला. माफ केलात? मनावरचं ओझं कमी झालं? त्यांच्याकडे पण मे बी नेटवर्कचा इश्यू आहे. हा, प्राजक्ता मॅडम. बोला. काय असं काय चांगलं वाटलं, छान वाटलं. मला करायला नाही मिळालं, शाळेत सोडायला गेलेली मुलीला. ओके, ओके, चला, यांना नाही करायला मिळालं. ठीक आहे. चलो, आता आणखीन कोणी केलंय बरं? त्याने हँड रेज करा. हा, श्रद्धा. श्रद्धा बिराजदार. हॅलो. हा हा, मॅम, बोल. आवाज येतोय माझा? येस, येस, येतोय, छान हा, येतोय. म्हणजे मी आतापर्यंत मेडिटेशन केलेलं आहे बऱ्याच वेळा, पण मला म्हणजे आज जे रिअलाइज झालं ते याच्यापूर्वी कधीच नाही झालं. म्हणजे मी आज पहिल्यांदा रडले असेल, कारण माझ्या एक कलिग आहेत, त्या पण रेकी करतात, म्हणजे प्राणिक हिलिंग करतात त्या. आणि त्यांनी माझ्याकडनं बऱ्याच वेळा मेडिटेशन करून घेतलेलं, पण कधीच सक्सेस झालं नाही किंवा मला कधी रडायला नाही आलं, की नाही का असं टाइमपास म्हणून ते हिलिंग व्हायचं की. आणि आज जेव्हा मी बसले की चला करूयात, बघू होतं तर होतं, नाही तर नाही. पण आज मी बसले आणि मला लिटरली डोळे बंद होते तर खाली ऑटोमॅटिक पाणी पडत होतं. म्हणजे ते जाणवत होतं की अरे आपल्या डोळ्यातनं ऑटोमॅटिक पाणी येतंय. मला असं जाणवत नव्हतं मी रडतीये, पण ते पाणी हातावरती वगैरे पडल्यावर जाणवलं की नाहीये, खरंच मला रडू आलंय आज असं. आणि फर्स्ट टाइम म्हणजे मी एवढं डीप मेडिटेशन माझं झालं असेल. म्हणजे माझं माइंड खूप चंचल आहे. मोकळे झालात ना? खूप खूप म्हणजे जे ग्रेट. हा, विवेक जाधव. हँड रेज आहे. बोललात ना तुम्ही मगाशी? हा, येतोय आवाज? हा, येतोय, येतोय. ऍक्च्युली मला म्हणजे मेमरीज सगळे झाले ते, मला फक्त पाठी नाही दिसली ती. आणि ऍक्च्युली खूप वर्षापासून स्वामींचं करते, त्याच्यामुळे फॉरगिव्ह आणि फॉरगेट हे खूप वर्षापासून आहे, त्याच्यामुळे मला कमी मे बी ते फील झालं असणार आहे. राईट, मी राईट. एवढ्या 4-5 वर्षात खूप स्वामींनी मला स्ट्रॉंग केलंय.
त्याच्यामुळे मला आता काही इफेक्ट वाटत नाही कुठल्या त्या गोष्टींचा असा. फक्त बरोबर. मला पार्टी नाही दिसली, पण मेमरीज मध्ये मी गेली त्या सगळ्या, ऑल मेमरीज मला त्या सगळ्या फील झाल्या आणि त्या ओके, छान छान वाटलं. चला ग्रेट. आता ती पार्टी घेऊनच आपल्याला पुढची नवीन इनिंग सुरू करायचंय. नवीन आपली एक स्टेप चालू करायची आहे. नवीन जीवनाला आपल्या एक सुरुवात करायची आहे. ठीक आहे. सो येस, ज्यांचं मेडिटेशन छान झालं त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं नाही झालंय काही टेन्शन घेऊ नका. ती पार्टी ती जी तुम्हाला दिसलेली आहे, तर ती पार्टी म्हणजेच काय, तर तुमचं पुढचं जीवन आता कसं असायला पाहिजे. या बॅड मेमरीज मध्ये आपल्याला राहायचंय का? अजिबात नाही. तर त्या सगळ्यांना मागे टाकून आपल्याला पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. आपण जेव्हा आपल्या गोल्सवर फोकस करायला सुरुवात करतो ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी काहीच मॅटर करत नाही. आणि तेच आपल्याला आता पुढे जाऊन करायचंय. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. गॉड मॅम ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. मॅम एक प्रश्न. हा, मला विचारायचं होतं की अवेअरनेस जे सांगितलं तुम्ही, तर ते चीट एका याच्यात 3 वेळा ते लिहून उद्या बॉक्स सांगते. मध्ये. उद्या इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते मी. ओके ठीक ओके आहे. नो बरं, ओके उद्याचं सेशन थँक्यू खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी जॉईन करा. ठीक ओके आहे. ओके थँक्यू त्याचबरोबर उद्या मी काही रेकी लेवल 2 लेवल 3 बद्दल सांगणार आहे तुम्हाला. कोणाकोणाला असं वाटतं, तुमच्यामध्ये इच्छा आहे की मला पुढच्या प्रवासामध्ये तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. ओके ओके, चलो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. सो आपला पुढचा प्रवास जर तुम्हाला कनेक्ट करायचा असेल तर तो उद्या आपण बघूया काय असणार आहे तो. उद्याचा सेशन मी डिसाईड करते की संध्याकाळचा घ्यायचा. सो चालेल का सगळ्यांना? कारण बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट आली, मॅडम आम्ही जॉबला आहोत तर आम्हाला संध्याकाळचा सेशन घेतला तर बरं होईल. सो सगळ्यांना चालेल का? चालेल ना? ओके, चालेल, ठीक आहे. सो मी ट्राय करेन उद्याचा सेशन संध्याकाळचा करायचा. मे बी सकाळचा पण एक सेशन होईल आणि एक संध्याकाळचा सेशन होईल. आणि राहिलं तुमचं अटेन्डमेंट. सो अटेन्डमेंट तुम्हाला आपलं सेशन झाल्यानंतर मी सांगेन काय असणार आहे अटेन्डमेंट. ठीक आहे. चलो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ.